तर मित्र तुम्ही बघू शकता आपण केवढी जांभळं काढल्यात ही गावरान. तर ही पूर्ण झाड आहे, ह्या झाडाच्या आपण इथं जांभळं काढले थोडीशी खाण्यासाठी. तर बघू शकता खूपच छोटे छोटे आणि एकदम गोड आहेत, मस्त आहेत एकदम छोटे छोटे. ते महिला गळ्यामध्ये घालतात नेकलेस, तर त्याचा आकार हा नदीला आहे. तो बघू शकतो तुम्ही, त्यासाठी असा पूर्ण नेकलेस सारखा. हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो आज आपण जाणार आहे भोर तालुक्यातील भाटघर धरण यामध्ये असलेलं प्राचीन कामरेश्वर मंदिर बघण्यासाठी. आणि आपल्या व्हिडिओमध्ये पूर्ण आपण कामरेश्वर मंदिर एक्सप्लोर करणार आहे, जे की 10 महिने हे पाण्यामध्ये असतं आणि 2 महिने फक्त पाण्याच्या वरती हे मंदिर असतं. तर आता जाऊया आपल्या कामरेश्वर मंदिराच्या दिशेने. कामरेश्वर महादेव मंदिर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील भोरजवळ कामरे बुद्रुक गावात असलेले एक प्राचीन हिंदू मंदिर आहे. हे भाटघर धरणाच्या जलाशयात वसलेले एक अद्वितीय पांडवकालीन शिवमंदिर आहे. हे मंदिर वर्षातील सुमारे 10 महिने वेलवंडी नदीत पूर्णपणे पाण्याखाली असते. तर मित्रांनो आपल्याला भाटघर धरणला जाताना आपल्याला रस्त्यामध्ये नेकलेस पॉइंट लागतो. तर मी तुम्हाला नेकलेस पॉइंट दाखवतो. तर तुम्ही जो हा बघत आहे हा आहे नेकलेस पॉइंट. तर ह्याचा जर तुम्हाला व्ह्यू बघायचा असेल तर ह्याचा खरा व्ह्यू बघण्यासाठी आपल्याला पावसाळ्यामध्ये यायचं आहे, कारण ह्याचा जे व्ह्यू आहे ना पावसाळ्यात एकदम फर्स्ट क्लास दिसतो. तर मी तुम्हाला दाखवतो व्ह्यू याचा खालचा. तर अशा प्रकारे खाली नेकलेस पॉइंट आहे. तर ह्याला नेकलेस पॉइंट का बोललं जातं, तर ह्याचं जे महिला गळ्यामध्ये घालतात नेकलेस, तर त्याचा आकार हा नदीला आहे. तो बघू शकतो तुम्ही, त्यासाठी असा पूर्ण नेकलेस सारखा पूर्ण आकार आहे, त्यामुळे ह्याला नेकलेस पॉइंट बोललं जातं. आणि ह्याची जी सुंदरता आहे हे तुम्ही पावसाळ्यामध्ये अनुभवू शकता, खूपच छान आहे. तर आता आपण जाऊया आपल्या भाटघर धरणाच्या दिशेने. तर मित्रांनो आपल्याला कामरेश्वर मंदिराला जाताना एक रस्त्याच्या कडेला एक छोटस जांभळाचं झाड भेटलं, एकदम गावरान जांभळं आहे. तर तुम्हाला मी दाखवतो. तर हे अशा प्रकारे जांभळाचं झाड बघू शकता, छोटी छोटी जांभळं अशी. आणि हे बघू शकता जांभळं, खूपच छान जांभळं आहे, एकदम गाव छोटी छोटी जांभळं आहेत एकदम. मी तुम्हाला दाखवतो जांभळं, असे जांभळं छोटे छोटे. असं छोटस एक झाड आहे जांभळं, पूर्ण जांभळाने भरलेलं झाड, मस्त आहे. तर मित्र तुम्ही बघू शकता आपण केवढी जांभळं काढल्यात ही गावरान. तर ही पूर्ण झाड आहे, ह्या झाडाच्या आपण इथं जांभळं काढले थोडीशी खाण्यासाठी. तर बघू शकता खूपच छोटे छोटे आहेत आणि एकदम गोड आहेत, मस्त आहेत एकदम छोटे छोटे. कामरे बुद्रुक गावामध्ये आल्यानंतर आपल्याला कामरेश्वर मंदिराकडे जाणारा एक बोर्ड पाहायला भेटतो. त्या बोर्ड पासून सरळ गेल्यानंतर आपल्याला एक कच्चा रस्ता लागतो, जे की फक्त एक पायी वाट किंवा आपली बाईक जाऊ शकते एवढा रस्ता आहे. आणि त्या रस्त्याने आपल्याला सरळ सरळ खाली जायचं आहे. धरणात उतरल्यानंतर आपल्याला समोरच कामरेश्वर महादेव मंदिर बघायला भेटतं. तर फायनल मित्रांनो आपण पोहोचलो कामरेश्वर मंदिरापाशी. तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागचे जे दिसत आहे तुम्हाला हे कामरेश्वर मंदिर आहे. तर आपण जाऊन आतमध्ये घेऊया आता दर्शन. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे कामरेश्वर मंदिर आहे, आणि तो आताच ओपन झाल्यामुळं पाण्यातून बाहेर आल्यामुळे हे मंदिरापाशी एवढी गर्दी वाढत आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण हे जे शेजारच्या गावातले लोक आहेत पूर्ण इथं देवाची पूजा अर्चना करण्यासाठी येत आहेत. आणि ह्या साईडला हे बघू शकता पूर्ण हा जो आहे हा भाटघर धरण आहे, त्या साईडला तुम्ही पाणी बघू शकता खाल्ल्या साईडला. आता पाणी खाली गेल्यामुळे हे मंदिर वरती आलेलं आहे. ते तुम्ही बघू शकता लोक अजूनही शेजारी पाजारच्या गावातले लोक पूजा अर्चना करण्यासाठी येत आहेत, फुल गर्दी आहे इथं. तर ह्या साईडला असं भाटघर धरण पाणी पूर्ण, आणि हे जे आहे हे मंदिर आहे कामरेश्वरचं. आणि हे कामरेश्वर मंदिराच्या आवारात हा एक झेंडा आहे. तर मित्र तुम्ही बघू शकता हे मंदिराच्या आवारात एक मोठी शिळ आहे, त्याच्यावरती अशा प्रकारे छोटे छोटे हे कोरलेले शिल्प काढलेले आहेत. तुम्ही बघू शकता खूपच भारी आहे, अशी शिला आहे मोठी.
मंदिराच्या आवारामध्ये तुम्हाला 2 नंदी बघायला भेटतात. हे पूर्ण पाषाणामध्ये कोरलेले 2 नंदी आहेत. प्राचीन दगडी बांधकाम जे वर्षातील बहुतेक काळ पाण्याखाली राहूनही टिकून राहण्याची क्षमता आहे आणि अजूनही ते टिकून आहे. तर मित्रांनो बघू शकता हे समोरचं आहे कामरेश्वर मंदिर आणि कामरेश्वर मंदिराच्या पाठीमागच्या साईडला ही अशी एक छोटीशी विहीर आहे आणि विहिरीमध्ये अजूनही पाणी आहे बघू शकता. अशा प्रकारे लोक याचा पिण्याचा वापर करत आहेत. तिथं आपल्या ह्या मंदिरामध्ये जी पूजा अर्चा होते किंवा आपल्या जे शंकराचं मंदिर म्हणजे जी कामरेश्वराचं जी आतमध्ये पिंड आहे त्याच्यावरती ह्या पाण्याचा जलाभिषेक केला जातो आतमध्ये. तर ही अशी प्रकारची ही एक विहीर आहे बघू शकता, पूर्ण मोठी विहीर आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे जे आहे पूर्ण हे जे शिळा आहेत किती मोठे हे आहेत बघू शकता, पाषाणाचे पत्थर आणि ते ही आतले जे पूजा अर्चा करत त्याचं पाणी इथून असं पडतं खाली. अशा प्रकारे पूर्ण पाषाणामध्ये मंदिर आहे. तर मित्रांनो तुम्ही बघताय ना हे समोर हे आहे भाटघर धरणाचं पाणी आणि इथं समोर आहे आपलं कामरेश्वर मंदिर. तर हे असं पाणी आहे पूर्ण. आता पाणी खाली गेल्यामुळे आपल्याला कामरेश्वर मंदिर हे वरती आलेलं आहे पाण्याच्या आणि त्याचं आपण आता दर्शनही घेतलेलं आहे. बघू शकते पूर्ण पाणी आहे असं आणि असा काय व्ह्यू आहे हा. पूर्ण पाणी कमी झाल्यामुळे पूर्ण कसा दिसतंय बघा साईडला. तर मित्रांनो आपण पूर्ण कामरेश्वर मंदिर बघून झालेलं आहे. खूपच छान मंदिर आहे आणि आपण त्याचं दर्शन सुद्धा घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा नक्की एकदा व्हिजिट करा. आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.